विहानने फोन कट केला. रूममध्ये येऊन विशालला डील झाल्याबद्दल सांगितले. विशाल आणि शालिनी दोघेही खुश झाले. विहानने त्यांना सांजबद्दल सांगितले. समजूतदार, मनमिळाऊ मुलगी आहे. हुशार तर खूप आहे. एकटीने प्रेझेंटेशन बनवून डील फायनल केली. विहान, डॅड, एवढा मोठा कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळाला तर छोटीशी पार्टी बनतेच ना. विशालने लगेच होकार दिला. डॅड, तुमची तब्येत जर ठीक नसेल तर आपण पार्टी कॅन्सल करूया. नको विहान, याची काही गरज नाही. त्यांना ॲसिडिटीमुळे त्रास होऊ लागला. बाकी काही नाही. आता सगळे ठीक आहे. आणि आज विधी पण येणार आहे. तिची एक्झाम संपली. डबल खुशीमध्ये पार्टी करूया. तुझ्या सगळ्या ऑफिस स्टाफला इन्व्हाइट कर. खास करून आमच्या होणाऱ्या सुनेला मिस सांज. तसे विहानने चमकून त्यांच्याकडे पाहिले. तुला काय वाटले? आम्हाला माहीत होणार नाही. विहान, तुझे डोळे सगळे काही सांगून जातात. तुझ्या मनामध्ये तिच्याविषयी काय आहे ते स्पष्ट तुझ्या डोळ्यात दिसते. मॉम किंवा सगळ्यांना दिसते, तर तिला का नाही दिसत? ती साधं माझ्यासोबत बोलत सुद्धा नाही. जो विहान मुलींपासून लाखो कोस दूर राहायचा, तो आज एका मुलीसाठी तडपतो आहे. तो विहान कुठे गेला जो कडक स्वभावाचा होता? चेहऱ्यावर नेहमी रागीट लूक राहायचा, पण आता चेहऱ्यावरची स्माईल जात नाही. तीच मुलगी आहे ना जिने आपल्याला कॉन्ट्रॅक्ट म्हणून दिला. हो मग, पण तिला याबद्दल अजून काही माहित नाही. ती माझ्याकडे साधे बघतही नाही. ती एक नजर माझ्याकडे बघितली तरी अशी नजर फिरवते जशी काही चोरी केली. कामाव्यतिरिक्त तिला दुसरे काही दिसतच नाही. कामाविषयीच बोलते फक्त. ती जर माझ्यासोबत थोडा वेळ बोलली, माझ्याकडे बघितली, तर तिचे निळे डोळे खराब होतील का? विहानचे बोलणे ऐकून शालिनी आणि विशाल जोरात हसायला सुरुवात केली. विहानने चिडून त्यांच्याकडे पाहिली. तेवढ्यात समोर होता. काय झालं हसायला? तिघांनी दरवाजा दिशेने बघितले. तिथे समर आणि सांज उभा होते. विहान सांजला बघून खुश झाला आणि लगेच मिठी मारायला गेला. आनंदाच्या भरात काय करायचे हे पण त्याला समजत नव्हते. समरने लगेच समोर येऊन त्याला मिठी मारली. हळूच त्याच्या कानामध्ये समर म्हणाला, तू काय करत होतास? आता तुला कळाले का? समरचे बोलणे ऐकून विहान भानावर आला. विहानने सांजकडे बघितले, जे एकटक जमिनीकडे बघत होती. विहान लगेच बाजूला झाला आणि त्या दोघांना येण्यासाठी रस्ता करून दिला.
समर आणि सांज दोघेही आत मध्ये आले. सॉरी सर, मी यायला नाही पाहिजे होते, पण मला खूपच अर्जंट काम होते म्हणून मी आले. मला 4-5 दिवसाची सुट्टी हवी होती. सर, विहान हा सांजकडे लक्षपूर्वक पाहत होता. तिचा चेहरा सुकलेला दिसत होता. कॉंग्रॅच्युलेशन सर, कॉन्ट्रॅक्ट आपल्या कंपनीला भेटला. समज हे सगळे तुझ्यामुळे शक्य झाले. थँक यू सो मच, विहान म्हणाला. यू आर वेलकम सर. सांजची नजर बेडवर झोपलेल्या विशालवर गेली. त्यांच्या बाजूला बसलेली शालिनी म्हणाली, विहान, ही तुझी असिस्टंट सांज आहे. येस मॉम. सांज, हे माझे मॉम डॅड. सांज, नमस्ते सर. नमस्ते मॅम. सर, तुम्हाला आता काही त्रास होत आहे का? आता तुमची तब्येत ठीक आहे ना? हो बेटा, चांगली आहे तब्येत. विशालला सांजमध्ये विधीचे रूप दिसले. काहीतरी खाल्ल्यामुळे ॲसिडिटीचा त्रास झाला, बाकी काही नाही. शाली म्हणाल्या, सर नाही, अंकल आंटी म्हण. सांज हसून ओके आंटी म्हणाली. विहानचे लक्ष अजून सांजकडे होते. शालिनीची नजर विहानकडे गेली, जो एकटक सांजच्या चेहऱ्याकडे बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. शालिनी म्हणाल्या, सांज, तुझी तब्येत ठीक नाही का? आंटी, थोडा ताप आहे, औषध घेतले आहे. घरी जाऊन थोडा वेळ आराम करते, बरे वाटेल. सांज, तुम्ही जाऊन आता घरी आराम करा. संध्याकाळी 7 वाजता पार्टी आहे. उद्यापासून तुमची 4 दिवसाची सुट्टी घेऊ शकता. ओके सर, म्हणून सांज बाहेर गेली. विहान जिकडे सांज गेली तिकडे एकटक बघत होता. विहान डिस्चार्ज पेपर तयार करायला गेला. सांज घरी आली आणि सरळ आपल्या रूममध्ये जाऊन झोपी गेली. तिकडे पार्टीची तयारी चालू होती. 5 वाजले होते. सांज उठून बाहेर आली. एक कप चहा घेतला. आरती आणि सांज बोलत बसले होते. तेवढ्यात रिद्धीचा कॉल आला. रिद्धी म्हणाली, सांज, आपल्याला 6 वाजता निघावे लागेल. 7 वाजता पार्टी आहे. ओके म्हणून सांज तयारी करायला गेली. इकडे विहान घरी आला आणि मॉम डॅडला तयार व्हायला सांगून तो आपल्या रूममध्ये फ्रेश व्हायला गेला. तयार होऊन तो खाली आला. 6 वाजले होते. विहान म्हणाला, आपल्याला निघावे लागेल. तिथे मीडिया पण आली होती. सांज आणि रिद्धी पण 6 वाजता निघाले. जायची इच्छा नव्हती, तरी पण ती गेली. सगळेजण 7 वाजता पार्टीमध्ये पोहोचले. मिस्टर दुबे अँड मिसेस दुबे पण आले होते. हे हॉटेल विहानचे होते. सांज आणि रिद्धी हॉटेलला बघत होते. खूप मोठे हॉटेल होतं. मोठमोठे बिझनेसमॅन आले होते.
मीडिया पण होता. तेवढ्यात विहान आला त्याच्या मॉम डॅड सोबत. मीडिया त्यांच्याजवळ आले, फोटो काढू लागले. विहानला काही प्रश्न विचारले. विहान आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले. नंतर आतमध्ये आला. तो खूप हँडसम दिसत होता. व्हाईट शर्ट, ब्लॅक कोट, ब्लॅक पॅन्ट अँड हातामध्ये ब्रँडेड वॉच, जेलने सेट केलेले केस, ब्लॅक शूज. सगळेजण त्याच्याकडे टक लावून बघत होते. तेवढ्यात त्याची नजर सांजकडे गेली. ब्लॅक कलरचा गाऊन, हातामध्ये ब्रेसलेट, चेहऱ्यावर थोडासा मेकअप, कर्ली हेअर, रेड कलरची लिपस्टिक. सांज आज एखाद्या परीसारखी दिसत होती. पार्टी सुरू झाली. विशाल म्हणाले, गुड इव्हनिंग एव्हरीवन. आज पार्टी 2 खुशीमध्ये ठेवली आहे. एक, माझ्या मुलाने एवढा मोठा कॉन्ट्रॅक्ट स्वतःच्या मेहनतीने मिळवला आहे. आणि दुसरा म्हणजे माझी मुलगी MBBS कंप्लीट करून आली आहे. प्लीज एन्जॉय युअर पार्टी. सगळीकडे टाळ्यांचा गडगडाट झाला. विहान स्टेजवरती गेला. गुड इव्हनिंग एव्हरीवन. माझ्या डॅडने सांगितले, हे सगळे माझ्या मेहनतीमुळे झालं. पण यामध्ये माझ्या एकट्याची मेहनत नाही. माझ्या सगळ्या स्टाफची मेहनत आहे. आणि सगळ्यात मोठे काम तर मिस सांजने केले आहे. मी नसतानाही त्यांनी एकट्याने ही डील हँडल केली. पुन्हा एकदा टाळ्यांचा गडगडाट झाला. मी तुम्हा सगळ्यांचे खूप आभारी आहे. तुमच्या महत्त्वाच्या वेळेमधून थोडासा वेळ आमच्यासाठी काढून पार्टीला आल्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद. मिस्टर अँड मिसेस दुबे येऊन विशाल यांना भेटले. राहून राहून पार्टीत आलेल्या मुलांची नजर सांजकडे जात होती. त्यामुळे विहानच्या हाताच्या मुठी घट्ट बांधल्या गेल्या. तेवढ्यात तिकडून समर आला. काहीतरी जळाल्यासारखा वास येतोय. विधी म्हणाली, माझ्या भावाचं हृदय जळते आहे. म्हणून दोघे हसायला लागले. हे बघून विहानला खूप राग आला आहे. त्याच्या डोळ्यामध्ये आग उतरली होती. विहान म्हणाला, समर, त्या मुलांना माझ्या डोळ्यापासून बाजूला कर, नाहीतरी मी काहीतरी करेन. त्यांना त्याचा राग बघून समरने लगेच त्या मुलांना स्टेजवर घेऊन गेला. विहान आता थोडा नॉर्मल झाला. तो सगळ्यांसोबत भेटत होता. तरी पण त्याचं लक्ष सांजवर होतं. सांज आणि रिद्धी एका टेबलवर बसल्या होत्या. कोणी डान्स करत होते, तर कोणी बोलण्यामध्ये मग्न होते, कोणी खाण्यामध्ये मग्न होते. काही मुली तर विहानकडे बघून पागल होत होते. एक मुलगी येऊन विहानला म्हणाली, मिस्टर राठोड, लेट्स डान्स प्लीज. नो थँक्स. त्यामुळे तिला खूप राग आला. ती मिस्टर मेहरा यांची मुलगी होती. सगळ्यांचे राहण्याची सोय हॉटेलमध्ये करण्यात आली होती. रिद्धी आणि सांज एका रूममध्ये थांबणार होते. विहान म्हणाला, मॉम, डॅड, तुम्ही आता आराम करायला हवा. तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन आराम करा. विशाल आणि शालिनी हो म्हणून निघून गेले.
विहानचे लक्ष अजूनही सांजवर होते. सांजला ताप आली होती आणि तिला चक्करही येऊ लागली. रिद्धीला कोणाचा तरी फोन आला म्हणून ती आपल्या रूममध्ये गेली. आता सांज एकटीच होती. तिला चक्कर यायला लागली म्हणून विहान तिच्याजवळ गेला. सांज, तुला काय होत आहे? सर, मला चक्कर यायला लागली. प्लीज तुम्ही रिद्धीला बोलवता का? सांज, मी तुला तुझ्या रूमपर्यंत सोडतो, विहान म्हणाला. विहान सांजला घेऊन तिच्या रूमकडे आला. तिच्या रूमला लॉक लावलेला होता म्हणून विहान तिला आपल्या रूममध्ये घेऊन गेला. सांजला अंधारी येऊ लागली.